हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. चला तर सुरू करूया आपल्या नवीन ब्लॉगला. आजचा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा, कारण तुम्हाला चूक म्हणजे नक्की काय असतं, फेसवॉश मी कुठलं यूज करते त्याचे सगळे फोटोज वगैरे दिसणार आहे. सात्विकचं सगळं आवरून झाल्यानंतर रोजप्रमाणे मी त्याची तयारी वगैरे केली आणि आज मी त्याचा वेगळा भांग पाडला होता. तुम्ही बघू शकता मी कशाप्रकारे त्याचा भांग पाडला होता. आज त्याला जेवणामध्ये मी उकडलेले अंडे दिले होते आणि त्याने आवडीने खूप दिवसानंतर पूर्ण फिनिश केलेले होते. दुपारी पप्पा आला होता जेवण करायला. पप्पा आल्यानंतर त्याचे केस असे विस्कटलेले होते, ते बघून मला छान नाही वाटलं, कारण शुभम छान राहिला तर मला आवडतो. त्याचे केस छान राहिले की मला छान वाटतं, म्हणून त्याचे केस व्यवस्थित करून दिले. आणि सात्विक झोपेतून उठल्यानंतर स्वतःच बेडवरून उतरायसाठी करतो, बट आम्ही ते त्याला करू देत नाही, कारण तो पडला वगैरे, त्याला वरून लागलं वगैरे तर त्याची भीती असते, म्हणून आम्ही त्याला स्वतःहून उतरू देत नाही. आज मला चक्क माझ्या आईची आठवण येत होती, माहिती नाही काय झालं. आईची आठवण करून काय अर्थ, इतक्या लांब राहते मी, जाऊ तर शकत नाही. नंतर मी दुपारचा चहा वगैरे पिला आणि आज खाली गेलो तर सात्विकला हॉर्स दिसला. ते बघून सात्विक खूप आश्चर्यचकित झालेला होता, कारण तो रोज व्हिडिओमध्ये बघत होता. आज कोकणातून आलेले बोंबील सुकट वगैरे मी घेतलेले होते आणि ते मी नेक्स्ट व्लॉगमध्ये दाखवेन कशाप्रकारे केले. आजच्या जेवणामध्ये विदर्भास टाईपचे शेंगोडे केले होते, म्हणजे आमच्याकडे त्याला घनुले म्हणतात, विदर्भातले त्यांना माहितीच आहे. कशाप्रकारे केले हे तुम्ही बघतच आहे. अर्धा कांदा आणि टमाटरचा पेस्ट केला होता आणि अर्धे कांदे टमाटर चिरून घेतलेले होते बारीक. ते सगळे मी एकात घातले आणि नंतर मी त्याच्यामध्ये तिखट आणि मीठ आणि हळद घालून कोथिंबीर घालून ते थोड्या वेळ उकडू दिलं. तोपर्यंत मी हे शेंगोडे बनवून घेतलेले होते. शेंगोडे जसं पाणी उकडायला आलं तसे त्याच्यामध्ये टाकले आणि थोड्या वेळ मी 15-20 मिनटं उकडू दिले. इतके छान झालेले होते. ज्यांनी माझ्या हातचे शेंगोडे खाल्ले त्यांना माहितीच आहे. सकाळी मी रात्री कपडे वगैरे आवरून घेतले. कपडे आवरल्यानंतर बघा हे फेसवॉश आहे जे मी यूज करते, बाय बाय पिगमेंटेशन. हे इंस्टाग्रामवरती लिंक पाहिजे असेल त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा, मी त्यांना लिंक देते. यांनी पूर्ण फेस क्लिअर होतो आणि ज्यांना पिगमेंटेशन आहे ते 2 ते 3 दिवसातच रिझल्ट समजते. फेसवॉशला मुळे काहीच साईड इफेक्ट नाही आहे. रात्री आमच्या घरी हे पार्सल आजीने आणलेलं होतं आणि त्याच्यामध्ये म्हणजे बाथरूमचं सगळ्या वस्तू होत्या. सगळ्या पप्पांची इतकी मस्ती चालू होती सात्विकसोबत. रात्री आम्ही आईस्क्रीम वगैरे खाल्ली. त्यानेसुद्धा बाबांना वगैरे आईस्क्रीम नेऊन दिली. सुख म्हणजे नक्की काय असतं हे नवरा जेव्हा आपल्या डोक्याची मालिश करतो किंवा नवरा जेव्हा आपले हेल्प करतो तेव्हा ते समजतं, आणि माझ्यासाठी हे सुखच आहे. थँक्यू शुभम. असा संपला.